राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे। त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह इतर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे। अशातच अमरावतीतही इंजेक्शनसाठी बुधवारी सकाळपासूनच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकल समोर मोठी रांग लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले। राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे शासकीय रुग्णालयासह आता खासगी रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी वाढत आहे। परंतु खासगी रुग्णालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याची ओरड होत असताना बुधवारी याच इंजेक्शन करिता येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिकल समोर सकाळपासूनच नातेवाईकांच्या रांगा लागल्या होत्या। दुपारी 12 वाजेपर्यंतही रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला। नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तेथील रुग्णांना बेड, ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे। त्यामुळे तेथील रुग्णांना अमरावतीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे। त्यामुळे अमरावती येथील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण वाढला आहे। यातच रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता आहे। त्यामुळे सकाळपासूनच अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामधील मेडिकल समोर मोठ्या रांगा लागल्या होत्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।